तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण समास म्हणजे काय आणि समासाचे प्रकार किती आहेत ते अभ्यासले. तर समासाचे प्रकार आपल्याला माहिती 4 आहेत. पहिला आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्वय समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. तर अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद हे प्रधान असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं. तर द्वंद्वय समाजामध्ये दोन्हीही पद समान प्रधान असतात आणि बहुव्रीही समासामध्ये पहिलं पद प्रधान नसतं, दुसरंही पद प्रधान नसतं, तर तिसऱ्याच पदाचा उल्लेख त्या ठिकाणी होत असतो, म्हणजेच तो समास असतो बहुव्रीही समास. तर आज आपण या ठिकाणी अव्ययी भाव समास म्हणजे काय हे बघणार आहोत. तर समासामध्ये अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद हे काय असतं, प्रधान असतं. हे तर आपण मागच्या वेळेसच बघितलेलं आहे. त्यानंतर या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणांसारखा केला जातो. संस्कृतमधील जे शब्द असतात पहिलं अव्यय असतं व दुसरं शब्द विशेषण किंवा नाम असतं, परंतु मराठीत उदाहरणार्थ मात्र शब्दाची पुनरावृत्ती होते व दोन्ही शब्द नामेच असतात. आणि चौथं जे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे, हे शब्द बहुधा स्थळ, काळ आणि रीतिवाचक असतात. हे खालील 3 घटक पडतात. तर ते गट कोणते आहेत ते आपण बघूया. तर ते 3 गट खालीलप्रमाणे आहेत. तर बघा या ठिकाणी दिलेला आहे पहिला गट जो आहे आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. तर आणि दुसरा जो गट आहे तो बे, दर, बेला, गैर, बिन, हर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययी समासाची उदाहरणे आहेत. आणि शेवटचा जो गट आहे मराठी भाषेतील दुरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणांप्रमाणे वापरले जातात. ही सुद्धा अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत. तर सविस्तर बघूया आपण. तर पहिला गट जो आहे त्यामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द ते खालीलप्रमाणे आहेत. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सामासिक शब्द दिलाय अजन्म, विग्रह दिलाय जन्मापासून म्हणजेच काय तर काळ सांगितलाय म्हणून काळवाचक. दुसरा आहे यथाक्रम, त्याचा विग्रह दिलाय क्रमाप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी रीत दिलेली. यथान्याय, न्यायाप्रमाणे ही पण रीतच झाली, रीतिवाचक. प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी म्हणजेच काळ सांगितलाय तिथं, काळवाचक. व्यर्थ, अर्थाशिवाय, रीतिवाचक म्हणजे रीत सांगितली. आमरण, मरेपर्यंत, कालवाचक, काळ सांगितलाय. प्रत्यक्षण, प्रत्येक क्षणाला, कालवाचक. यथाविधी, विधीप्रमाणे, रीतिवाचक. यथावकाश, अवकाशाप्रमाणे, कालवाचक. यवज्जित, जीव असेपर्यंत, कालवाचक. आता दुसरा जो गट आहे बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले अव्ययी भाव समासाची उदाहरणं आपण खाली बघणार आहोत. तर पहिलंच उदाहरण दिलेलं आहे दर साल. तर त्याचा विग्रह काय, प्रत्येक वर्षी, काळवाचक. प्रत्येक वर्षी म्हणजे या ठिकाणी सुद्धा काळच सांगितला आहे. हर रोज, प्रत्येक दिवशी, काळवाचक. बिनधास्त, धास्तीशिवाय, रीतिवाचक. बेशक, शंका न घेता, शंकेशिवाय, रीतिवाचक. त्यानंतर बेलाशक म्हणजे शंका न घेता, शंकेशिवाय, रीतिवाचक. गैरहजर, हजरेशिवाय, विरुद्ध, रीतिवाचक. बिनधोक, धोक्याशिवाय, रीतिवाचक. बिनचूक, चुकीशिवाय, रीतिवाचक. बरहुकूम, हुकुमाप्रमाणे, रीतिवाचक. बिनशर्त, शर्तीशिवाय, रीतिवाचक. गैरहजर, शिस्तीशिवाय, शिस्तीच्या विरुद्ध असलेला म्हणजेच रीतिवाचक. दररोज, प्रत्येक दिवशी, काळवाचक. बेमालूम, माहितीशिवाय, रीतिवाचक. पुढचा गट आहे मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. ही सुद्धा अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे घरोघरी. तर प्रत्येक घरी, स्थळवाचक.
वारंवार, प्रत्येक वारी, दिवशी, काळवाचक, पाणोपाणी, प्रत्येक पाणी, स्थळवाचक, गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत, स्थळवाचक, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, काळवाचक, दारोदार, प्रत्येक दारी, स्थळवाचक, जागोजागी, प्रत्येक जागी, स्थळवाचक. आणि हे सर्व उदाहरणं अव्ययी भाव समासाचे उदाहरणं आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. यामध्ये पहिलं पद हे प्रधान असतं, त्यामध्ये संस्कृत आणि फारसी, त्यानंतर पुढचं जे आहे गट तो आहे मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात, हे लक्षात ठेवायचे.